बिबट्याचा धुमाकूळ सुरूच, वन विभाग झोपेत, कडेपुरात कुत्र्याची निर्घुण शिकार. कडेपूर येथील जुना शिवणी रोड परिसरात बिबट्याच्या वाढत्या वावरामुळे नागरिकांमध्ये तीव्र भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. काल रात्री शंकर वांकर यांच्या तांबड्या रंगाचं कुत्रं बेपत्ता झालं होतं. ते सकाळी दुसऱ्या दिवशी अधिकराव मोहिते हे शेतकरी आपल्या ऊसाला पाणी पाजण्यासाठी शेतात गेले असता ते कुत्रं ठार केलेल्या अवस्थेत आढळून आलं. पायांच्या ठस्यावरून हा बिबट्याच असल्याची खात्री शेतकऱ्यांना झाली आहे. या घटनेमुळे परिसरात एकच खळबळ उडाली आहे. स्थानिक नागरिकांच्या मते गेल्या काही दिवसांपासून बिबट्याच्या हालचालींच्या चर्चा सुरू होत्या, मात्र वन विभागाकडून कोणतीही ठोस कारवाई करण्यात आलेली नाही. घटना घडल्यानंतरच जाग येते, आधी प्रतिबंधात्मक उपाययोजना का नाहीत असा संतप्त सवाल ग्रामस्थांकडून विचारला जातोय. बिबट्याच्या भीतीमुळे शेतात जाणं, रात्री बाहेर पडणं धोकादायक बनलंय. लहान मुले आणि वृद्ध नागरिकांच्या सुरक्षेचा प्रश्न अधिकच गंभीर झाला असून जनावरांवरही संकट ओढवले. या पार्श्वभूमीवर ग्रामपंचायतीने नागरिकांना सतर्कतेचं आवाहन केलं असलं तरी केवळ आव्हानावर परिस्थिती नियंत्रणात येणार का असा प्रश्न उपस्थित होतोय. दरम्यान वन विभागाने घटनास्थळी भेट देऊन पंचनामा करण्यापुरतीच मर्यादित भूमिका घेतली असल्याचा आरोप ग्रामस्थांनी केलाय. बिबट्याला जेरबंद करण्यासाठी पिंजरे लावणे, गस्त वाढवणे किंवा तातडीची उपाययोजना करण्यास वन विभाग पूर्णपणे अपयशी ठरत असल्याची जहरी टीका होतीये. नागरिकांनी रात्री एकटं बाहेर न पडणे, जनावरे सुरक्षित ठिकाणी ठेवणे, समूहाने शेतात जाणे अशा सूचना देण्यात आल्या आहेत. मात्र भीतीचे सावट इतके गडद आहे की लोकांमध्ये प्रचंड असुरक्षितता निर्माण झाली आहे. वन विभागाने तात्काळ ठोस पावले उचलून बिबट्याचा बंदोबस्त करावा, अन्यथा जनतेचा रोष उफाळून येईल असा इशारा ग्रामस्थांनी दिलाय. स्पेशल रिपोर्ट, पॉवर मराठी न्यूज. आपला जिल्हा, आपली पॉवर. पॉवर मराठी न्यूज नेटवर्क. एकच नजर, चौफेर खबर.